तर मग दुसऱ्या फेरीतील पहिला आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही टीमने एक एक मॅच मात्र ठिकाणी जिंकलाय। यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये पहिल्या इनिंगचा डाव संपन्न झालाय। धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 22 आणि 23 लक्ष पूर्ण करायचं आहे। गावठी स्पोर्ट शिलोतर संघाला पहिला बॉल तेज तरार होता, बॅटची हलकीसी लीडिंग एज काम तमाम, राज माली आउट। मात्र त्याच्यावरती खूप आशा पल्लवित होत्या त्याच्या बॅटिंग वरती, त्यांनी मात्र निराश केलं। यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग आणखी एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट डाऊन। फलंदाज आपण पाहिला तर प्रवीण आला आणि प्रवीण गेला असंच म्हणायला लागेल, कारण बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरी केली गेले। तू मैमय मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली होती। एक सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती। चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 आणि धावांची गरज आहे 20। पहिलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पहिल्या षटकामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती। लो स्कोरिंग सामना आहे। पहिलं षटक जर निर्णायक षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग येणाऱ्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा राहू शकतील। ह्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये चांगले बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न भावेश करणं केला जातो। भावेश गुरकणा जरी मरी गोखिवरे टीमच्या माध्यमातून अनेक चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा आपल्या गावी परतले आणि तिथून मात्र एक टीम त्यांनी देखील सेट केली। यावेळेस आपण पाहिलं तर मग आणखी एका विकेटचा पतन, फलंदाज आणखी एक बाद, तिसरा धक्का गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर 20 संघाला।